नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर. व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री. होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे. काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री. हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे. हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे. आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात करावी या ठिकाणी सोयाबीनची विक्री. या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार आणि वाढलेल्या या बाजारभावामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा नाही. तर लक्षात घ्या मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला आपण डिसेंबर महिन्याच्या शेवटी आहोत आणि या कंडिशनला सध्या देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव 4500 ते 4700 च्या दरम्यान दिसत आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावात वाढीची सुद्धा शक्यता नाही, कारण ख्रिसमसच्या सुट्ट्या 25 तारखेपासून सुरू होणार आणि त्यामुळे जागतिक सोयाबीन बाजार या ठिकाणी बंद असणार. त्यामुळे देशांतर्गत बाजारात आपल्याला 7 जानेवारी पर्यंत म्हणजे 8 जानेवारीला जेव्हा मार्केट ओपन होईल तोपर्यंत सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची या ठिकाणी शक्यता दिसत नाही. म्हणजे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काही बदल सोयाबीनच्या बाजारभावात होणार नाही, पण खरा बदल होणार आहे 15 तारखेनंतर, कारण 15 तारखेनंतर सोयाबीनची मागणी वाढणार, सोयाबीनचा पुरवठा कमी होणार, कारण दरवर्षी 15 जानेवारी नंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री ही कमी होत असते आणि या सर्व गोष्टींबरोबरच खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला मिळणारा आधार, या सर्व कारणांमुळे 15 तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव जर देशांतर्गत बाजारात 5000 पार गेला तर आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की निवडणुका आहेत बरं काय 2024 मध्ये, त्यामुळे भविष्यात सोयाबीनचा बाजारभाव वाढण्याची शक्यता जास्त नाही, कारण खाद्यतेलाचा भाव वाढला तर महागाई वाढते, त्याचा सरकारला त्या ठिकाणी फटका बसू शकतो. म्हणून सरकार खाद्यतेलाचे भाव वाढू देणार नाही, पर्यायाने सोयाबीनचा बाजारभाव या ठिकाणी वाढणार नाही. यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा, सोयाबीनच्या बाजारभावाची जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर जानेवारी महिन्यात 15 तारखेनंतर 200 ची तेजी आणि बाजारभाव 5000 पार अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. पण विक्रीचा विचार करत असताना भविष्यात सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही. म्हणून सोयाबीनचा बाजारभाव 4800 ते 5000 च्या दरम्यान दिसला तर तिथं 25% सोयाबीनची विक्री करा आणि बाकी शिल्लक राहिलेले सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती करा टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री, ज्यामुळे होईल आपला या ठिकाणी 100% फायदा. मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र. आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा. युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.